प्रश्न असा आहे ना की या सगळ्या गोष्टींचा विचका झालेला आहे. आपल्याकडे कुंपण शेत खाते. या सगळ्या लोकांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड आणि सगळ्या गोष्टी कार्ड देणारी माणसं इथलीच आहेत ना. त्यांच्यावर कारवाई कोण करणार? माणसं येत आहेत त्याला तुम्ही फुल प्रूफ त्यांना अख्ख्या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये देताय. ही देणारी माणसं कोण आहेत? आपलीच माणसं आहेत ना. त्यांच्यावर कधी कारवाई होणार आहे? अहो, एक शहर आहे. त्या शहरामध्ये किती माणसं येऊ शकतात, किती माणसं राहू शकतात, त्याला काही आकार उकार देणार आहात की नाही आपण? कोणी उठायचं आणि कुठेही जायचं आणि कुठच्याही शहरामध्ये राहायला सुरुवात करायची, असं होऊ नाही शकत. मला असं वाटतं या गोष्टींचा राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोघांनी विचार केला पाहिजे. ज्यांच्याकडे आपण बघतोय जी चांगली शहरं म्हणून बर्बाद होणार झालेलीच आहेत. आणि मला असं वाटतं की मी एक राज्याचा नागरिक म्हणून, एका पक्षाचा अध्यक्ष म्हणून, एक विरोधी पक्ष म्हणून मला असं वाटतं काही गोष्टी सजेशन्स हे मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे, देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी मी ह्यांना आत्ता नाही परत भेटीन. ह्याच्यानंतर तुम्हाला काय राजकारणाच्या चर्चा करायच्या असतील त्या तुम्ही करत बसा. मी जो गेलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला मी सुरुवात करताना सांगितलं होतं की एक निकोप राजकारण हे महाराष्ट्रामध्ये पूर्वी होतं की निवडणुका संपल्यानंतर सगळेजण एकमेकांना भेटायचे, काही बोलणं व्हायचं, काही व्हायचं. या सगळ्या गोष्टी आता संपलेल्या आहेत, बंद झालेल्या आहेत. आणि प्रत्येक गोष्ट ही तुमच्याकडे तिरस्कारानेच सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिल्या जातात. हे असं बघून नाही चालणार. यातनं हाताला काही लागणार नाही. आणि मला असं वाटतं की विरोधी पक्षाची भूमिका ही योग्य रीतीने पार पाडली पाहिजे. जे काही जिथे सरकार चुकेल तिथे ठणकावलं पाहिजे. आणि सरकारला मला असं वाटतं की आणि हे उद्या आम्ही सरकारमध्ये असू त्यांनी हीच गोष्ट केली पाहिजे. या पद्धतीनेच मला असं वाटतं राज्य चाललं पाहिजे. तरच लोकांच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील, अन्यथा काही लागायचं नाही.